Recording in progress. हाउ टू कैलकुलेट, क्या प्रोसेस है? Calculate the error in the measurement of resistance if measured value of potential and currents are given. क्या करना पड़ेगा? पहले V इक्वल्स टू IR होता है, तो हमें यहाँ पे कैलकुलेट करना है. क्या कैलकुलेट करना है? रेजिस्टेंस. तो रेजिस्टेंस के लिए फॉर्मूला बनेगा V अपॉन I. तो यहाँ पे हमें मालूम है कि एक्चुअल वैल्यू में V अपॉन I करेंगे तो 20/10 मतलब रेजिस्टेंस आ गया 20. एंड एरर निकालने के लिए क्या रिलेशन दिया था? अगर डिवीजन है तो डेल्टा R बाय R इज इक्वल्स टू डेल्टा V बाय V प्लस डेल्टा I बाय I. आठवते का कल? तो यहाँ पे वैल्यू पुट करेंगे तो क्या होगा? डेल्टा V बाई V मतलब 0.4/20 प्लस डेल्टा I बाय I मतलब 0.2/10. एंड ये R अगर इधर मल्टीप्लाई करेंगे तो ये बन गया आपका डेल्टा R. तो यहाँ पे इनका डिनोमिनेटर सेम करके ऐड करो. क्या होगा? 0.4 प्लस 0.4 0.8 20 कैंसिल होंगे तो डेल्टा R कितना आ रहा है? 0.8. यानी फाइनल वैल्यू ऑफ रेजिस्टेंस विल बी 20 प्लस और माइनस 0.8 ओहम. ये आ गया रेजिस्टेंस. अभी इसके ऊपर से हमें कैलकुलेट करना है परसेंटेज एरर. हाउ टू कैलकुलेट? क्या होगा? 0.8 अपॉन 20 इंटू 100. दिस विल बी द परसेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ रेजिस्टेंस. ओ सॉरी 282. 20/10 किया ना हमने, तो ये R कितना है? 2 मतलब ये 0.08 आएगा. तो ये बनेगा 0.08 डिवाइड बाई 20 इंटू 100. तो ये बनेगा 5. तो परसेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ R विल बी सनी 0.4%. हेच होतं तुझं? वाटलं हो म्हणतो काय. चल 0.4%. This will be the error in the measurement of resistance according to given data. Next, calculate the percentage error. Calculate the percentage error in the measurement of force. Calculate the percentage error in the measurement of force if intensity of electric field is given by 100 plus minus 0.4 and measurement of charge is 20 plus minus 0.1. तो फॉर्मूला कौन सा होगा? इंटेंसिटी दी है, चार्ज दिया है एंड फोर्स में एरर निकालना है. कौन सा फॉर्मूला था इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी का डायमेंशंस कैलकुलेट करने के लिए? E इक्वल्स टू एफ अपॉन क्यू. तो F इक्वल्स टू बनेगा Q इंटू ई. करो फिर एज पर प्रोसेस. चलो ये हो गया लिख के. F इक्वल्स टू होता है Q इंटू ई. तो यहाँ पे परसेंटेज एरर इन F निकालने के लिए हमें पहले क्या करना पड़ेगा? F निकालना पड़ेगा. Q इंटू ई कितना आएगा? 20 इंटू 100 2000. ये आ गया फोर्स. एंड फोर्स में आने वाला एरर बनेगा डेल्टा F बाई एफ इक्वल्स टू डेल्टा E बाई ई प्लस डेल्टा Q बाय क्यू. चलो पुट करो वैल्यू और सॉल्व करो.
अलग आंसर। ये डेल्टा एफ आ गया क्या सबका? कितना आ रहा है? चलो कैसे आएगा डेल्टा एफ? देखो यहाँ पे डेल्टा एफ इक्वल्स टू बनेगा ब्रैकेट में ये आएगा एंड इनटू एफ, ब्रॅकेट सेम आहे डेल्टा ई बाय ई प्लस डेल्टा क्यू बाय क्यू, फक्त आपण इकडचा एफ इकडं मल्टीप्लाई केला आहे, ठीक है। डेल्टा ई कितना दिया है आपको 0.4 अपॉन ई कितना है 100 प्लस डेल्टा क्यू कितना है 0.1 और ये दिया है 20 इंटू एफ चाहिए, एफ की वैल्यू कितनी है 2000। अब यहाँ पे क्या होगा फिर डिनोमिनेटर सेम करने के लिए इसको 5/5 से मल्टीप्लाई करना पड़ेगा, तो 5 इंटू 0.1 0.5 प्लस 0.4 0.9, तो ये आ गया 0.9 डिवाइडेड बाय डिनोमिनेटर 100 इंटू ये बनेगा 2000, तो 2020 कैंसिल होके ये बनेगा 18। हेलो दो, वेरी गुड। चलो अब परसेंटेज एरर निकालो। परसेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ फोर्स क्या होगा फॉर्मूला? डेल्टा एफ बाई एफ इंटू 100, तो ये बनेगा 18 अपॉन 2000 इंटू 100, 2020 अगेन कैंसल, तो ये बनेगा 0.9 का 0.09 0.9%। चलो नेक्स्ट, calculate the percentage error in the measurement of area of the rectangle if measured values of length and breadth will be। रेक्टेंगल का एरिया कैलकुलेट करना है और लेंथ एंड ब्रेड्थ की मेजर वैल्यू आपको दी है। एरिया ऑफ रेक्टेंगल क्या होता है? एल अपॉन बी, एल इंटू बी। जीरो 0.01%। ओके चलो देखते हैं। सब पहले एरिया बनेगा L इंटू बी, मतलब ये 10 इंटू 4 ये आ गया 40। फिर हम क्या करेंगे रिलेटिव एरर कैलकुलेट करने के लिए डेल्टा ए बाई ए इक्वल्स टू डेल्टा एल बाई एल प्लस डेल्टा बी बाय बी करेंगे, वैल्यू पुट करते, तो ये बनेगा 0.08 अपॉन 10 प्लस 0.01 अपॉन 4 इंटू एरिया था तो उसको इधर मल्टीप्लाई कर देंगे, ये बन गया डेल्टा ए। अब पहले डिनोमिनेटर सेम करने के लिए क्या करना पड़ेगा? इसको 4 से एंड इसको 10 से मल्टीप्लाई कर दो, इसको हाँ ते पण चालतं, ठीक है। इसको 2 से एंड इसको 5 से मल्टीप्लाई करो, जे सोपं वाटतं ते करा, ठीक है। इसको अगर 2 से मल्टीप्लाई करेंगे तो 2 इंटू 0.08 0.16 प्लस देन 5 इंटू 0.01 0.05, कॉमन डिनोमिनेटर कितना है 20 इंटू कितना है 100, ये 1 ये 5, तो 0.05 प्लस 0.16, ये 100 नहीं ये 40, हाँ तो ये बनेगा 2, हाँ 0.16 प्लस 0.05 0.21 का डबल
0.42, ये आ गया आपका डेल्टा ए। अब डेल्टा ए आ गया, ए पहले से मालूम है, तो परसेंटेज एरर कैलकुलेट करेंगे कैसे, डेल्टा ए बाय ए इंटू 100 करके। डेल्टा ए कितना है 0.42 डिवाइड बाय ए कितना है 40 इंटू 100, मतलब ये आ गया 42/40। करो डिवीजन, 1.05, वेरी गुड, 1.05%। परत म्हणतो मी बोलत नाही सर, माझंच नाव घेता। मी मागे का उभा काय सगळे प्रोग्राममध्ये फॉल्ट येतो। चलो नेक्स्ट, तो एडिशन, सब्ट्रैक्शन, मल्टीप्लिकेशन एंड डिवीजन में क्या करना है, इससे रिलेटेड पूरी प्रोसेस जो है हमने लास्ट लेक्चर डिस्कस की थी। अभी थोड़ा सा आगे बढ़ते हैं, राइट डाउन नेक्स्ट रीडिंग, मेजरमेंट ऑफ रिलेटिव एरर, मेजरमेंट ऑफ रिलेटिव एरर in the physical quantities involving power. पॉवर म्हणजे कोणती, सुपर पॉवर नाही, घात असतो ना डोक्यावर तो, इंडेक्स, ठीक है। मतलब कि अभी कंडीशन क्या होगी, हम एक क्वांटिटी मेजर करेंगे, जैसे हम ए की मेजरमेंट कर रहे हैं। अब यहाँ पे मेजरमेंट लिखने का रूल हमारा क्या है, ए बार प्लस माइनस डेल्टा ए, और आपको जो फंक्शन दिया है, अब मल्टीप्लिकेशन, डिवीजन, एडिशन ऐसे कुछ नहीं है, क्या है फंक्शन में, z इक्वल्स टू है a रेस टू n, जैसे एरिया ऑफ द स्क्वायर क्या होता है, पाई आर का स्क्वेअर, असंच असतो ना। सर्कल का एरिया काय असतो मग मी काय म्हटलो, पाय आर का स्क्वेअर म्हटलो ना, स्क्वेअरचा म्हटलं होतं का, ओके। सर्कल सर्कल का एरिया क्या है, पाई इंटू आर का स्क्वायर। तो आर की मेजरमेंट इसी तरह से होगी, पाई तो कांस्टेंट है, तो ए इक्वल्स टू क्या बनेगा, पाई इंटू आर का स्क्वायर। यहाँ पे स्क्वायर मतलब कौन है, बस एन, मतलब पावर अदर देन 1 है। तो उस केस में सिंप्लीफिकेशन कैसे होता है, देखो अब ये जेड एज इट इज रहेगा, या फिर जेड की रीडिंग अपन लिख सकते हैं जेड प्लस और माइनस डेल्टा जेड इक्वल्स टू ए, मतलब कौन है, ए वर लिहिलं है ना तेज, ठीक है। अब हम क्या करेंगे, इस ब्रैकेट में से ए बार को कॉमन लेंगे। अब इसको जब कॉमन लेते हैं तो पावर के साथ हमें यहाँ पे लिखना पड़ता है, तो ए रेस टू बनेगा एन, और ब्रैकेट में क्या बचा, ए बार कॉमन लिया तो ब्रैकेट में क्या बचेगा, कॉमन लेते मतलब डिवाइड करते, तो क्या बचा 1 प्लस माइनस रेस टू एन, ठीक है। बट या ए रेस टू एन ला आपण पहिले झेड म्हटलोय, इसको अगर पुट करेंगे तो हे इथं म्हटलोय बघा, इथं पुट केल्यानंतर काय येईल, ये झेड बार प्लस माइनस डेल्टा झेड इज इक्वल्स टू, ये भी क्या बनेगा, इन ब्रैकेट 1 प्लस माइनस डेल्टा ए अपॉन ए इंटू एन। बघून घ्या 3-4 स्टेप कळाल्या का, खूप डिफिकल्ट मॅथमॅटिक्स आहे, डायरेक्ट कॉमन घेतोय आपण, कळतंय अनिरुद्ध, असं नाही कळणार ना बेटा, अमावस्यानंतर पौर्णिमा डायरेक्ट। आता इथं पण झेड आहे, इथं पण झेड आहे, झेड झेड होतं का कॅन्सल, काही पण आपलं, कसे तुम्ही फक्त करोनाची कृपा झालेली आहे, हो म्हणे, कसं कॅन्सल होईल मला सांगा बरं। इथं मल्टिप्लिकेशनमध्ये इथं ॲडिशन आहे, नाही होत बाळांनो, माहीत नसेल तर असं कॅन्सल होत नाही। कॅन्सल कधी होतं, हे प्लस नसेल, हे जर मल्टिप्लिकेशनमध्ये असलं असतं तर कॅन्सल होत होतं, ठीक है। इकडे ॲडिशन तिकडे डिवीजन, मल्टीप्लिकेशन नहीं हो, ठीक है। तो जेड कैंसिल करने के लिए क्या करना पड़ेगा, फिर दोनों साइड में जेड से डिवाइड करना पड़ेगा, ठीक है। डिवाइड करेंगे तो क्या बचेगा, 1 प्लस माइनस डेल्टा जेड इज इक्वल्स टू 1 प्लस माइनस डेल्टा ए बाय ए रेस टू एन, ठीक है। अब ये सेम रहेगा 1 प्लस माइनस डेल्टा जेड, बस ये बन जाएगा 1 प्लस माइनस एन इंटू डेल्टा ए अपॉन ए। कैसे आ गया अब ये माहित नसेल तर ठीक है, पण बाकी ये एडिशन सब्ट्रैक्शन कळायला पाहिजे। यहाँ पे हमने बाइनोमियल एक्सप्रेशन यूज़ किया, बाइनोमियल थ्योरम, जो एक्सप्लेन करता है कि अगर 1 प्लस
डेल्टा एक्स ऐसी टर्म है और उसकी पावर यन है, एंड यहाँ पे अगर डेल्टा एक्स इज मच लेस देन 1 है तो हम डायरेक्टली क्या करते हैं 1 प्लस डेल्टा एक्स लिख के याचा विषय संपवतो आपण, परत फर्दर एक्सपान्शन करत नाही. ठीक आहे, तो यहाँ पे भी वही किया है, जो पावर थी उससे मल्टीप्लाई किया है. ठीक आहे, आता हा 1 आणि हा 1 होईल का कॅन्सल? बघा व्यवस्थित नक्की होईल का? का बरं? है ना, एडिशन है, इकडे आला +1 -1 होईल, मग 1 - 1. ठीक है, तो यहाँ पे ये 1 1 कैंसिल हो जाएगा, क्या बचेगा फिर? कळलं? समजावून घ्या, नंतर न बघता लिहा. कोणाला नाही कळाली ती सोडून, ती काही एवढी महत्त्वाची नाही आहे. तर 1 1 कॅन्सल केलं ना बेटा, सरळ सरळ. काय कुठली स्टेप कशी आली ते सांगितलं ना. बायनोमियल एक्सप्रेशनमध्ये काय करायचं, ब्रॅकेटची जी पॉवर असते का त्या पॉवरनी डायरेक्ट 1 प्लस नंतर जी टर्म येते तिला मल्टिप्लाय करायचं. कळलं का? बघून घे ना, आता बोर्डवर आहे ना. हे बघ मी बोलतो ते कळतं का? बघ ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटची एक पॉवर आहे, फक्त काय करायचं ती जी पॉवर असते, पॉवर कळते इथं यन आहे, त्या पॉवरनी मल्टिप्लाय करायचं. कोणाला? 1 नंतर प्लस आहे, प्लस नंतर जे काही असेल त्याला. इकडं मी एक्सप्रेशन सांगितलं, इथं डेल्टा एक्स होतं म्हणून डेल्टा एक्सला मल्टिप्लाय केलं, इथं डेल्टा ए बाय ए होतं म्हणून इथं. कळलं आता? व्हेरी गुड. कळते काही? चलो फिनिश्ड. मतलब ये फाइनल एक्सप्रेशन दिया है कि डेल्टा जेड इक्वल्स टू बनेगा यन इंटू, एक मिनट, ये हमने जेड को जब डिवाइड किया था तो ये डिवीजन में यहाँ पे आएगा सीधा. कसे रे तुम्ही असे? तुमचं चेक करत होतो मी, लक्ष आहे की नाही म्हणून. कोणाचंच लक्ष नव्हतं. काही चुकीचं लिहिलं मी, नको पाहिजे होती झेड. काही घेणं देणं नाही आम्हाला, आम्ही मेंढरासारखे हो म्हणत राहणार आणि छापत जाणार. चलो फिनिश्ड हो गया. नेक्स्ट, जैसे कि आपको बोला है कि मेजरमेंट ऑफ रेडियस है 20 ± 0.4 मीटर, तो वहाँ पे एरिया कितना होगा? करा किसका एरिया? रेडियस दिए तो ये सर्कल का एरिया. हो, पायर स्क्वेअर. व्हेरी गुड. हे होतं मला वाटतं 10th ला. हां, एरिया का सनी आलं का आन्सर? सर्कलचा एरिया ना. हो, 4 पाय. बघू आपण. ठीक है, एरिया क्या होगा? पाई इंटू आर का स्क्वायर. पाई मतलब कौन है? 3.14. आर का स्क्वायर कर रहे हैं मतलब 20 का स्क्वायर करना पड़ेगा. काही याचा कंप्लीट स्क्वेअर करू मी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab नी. असं विनाकारण एक्स्ट्रा डोकं वापरायचं नाही. ठीक आहे, जेवढं दिलं तेवढंच वापरायचं. ठीक है, आर का स्क्वायर करना. आर की ॲक्च्युअल व्हॅल्यू इतनी आहे, 20 का स्क्वायर येईल मल्टिप्लिकेशन. आता हो म्हणा, करा मग.
व्हेरी गुड. सक्सेसफुली मल्टीप्लिकेशन करेक्ट केलं तुम्ही. असंच करत रहा. ठीक है. तो ये ए आ गया. अभी चाहिए हमें डेल्टा ए बाय ए. उसके लिए एक्सप्रेशन क्या होता है, एन इंटू डेल्टा आर बाय आर. कुठून आलं हे, हाच फॉर्म्युला आहे बघा. फक्त यहाँ पे झेड का मतलब एरिया है एंड ए का मतलब रेडियस है. तो डेल्टा ए हमें चाहिए, तो ये बनेगा डेल्टा ए इक्वल्स टू एन इंटू डेल्टा आर बाय आर इंटू ए. एन कितनी है, आर की पावर 2 इंटू डेल्टा आर बाय आर कर रहे हैं. डेल्टा आर कितना है 0.4, आर कितना है 20, ए कितना है करा. हे 2 ना, हे आरची पॉवर असते बघ, कुठं आहे आर स्क्वेअर. ऐकून घेणार पूर्ण. आपला रूल काय आहे की पॉवरनी मल्टिप्लाय करायचं. तिकडे एन होता, इथं एन म्हणजेच 2 आहे, मग 2 नी मल्टिप्लाय करावं लागलं आपल्याला. तो डेल्टा इन ए विल बी किती 5024. पॉईंट वगैरे काही नाही आहे, काही आपलं कसं पास केलं तुमच्या शाळेवर. हां, हे 0.4 इंटू 2, 0.4 इंटू 2, 0.8 अपॉन 2, 0.4 अपॉन 10, 0.04 इंटू 1256. अब करो मल्टीप्लिकेशन. 49.14. हे मल्टिप्लिकेशन येईल का, 4चा टेबल येतो 4चा, करा ना मग. असं काय बघताय, फाइव 0256. तो फाइनल आंसर क्या होगा एरिया का 1256 प्लस माइनस 49.14 मीटर का स्क्वायर. सर मल्टिप्लिकेशन काय हे मल्टिप्लिकेशन चुकलं सर. सर 50.24. ठीक आहे, हे चेक करायचं आहे तुम्हाला. अरे तू शांत बस बरं. तू आता 15 दिवसानंतर आला, सगळं तर नाही सांगू शकत बेटा मी तुला. तू कालचे लेक्चर केलंय, परवाचं लेक्चर केलंय नाही, मग काय इथं काय खाऊ आहे का इथं. कधी पण येशील, कधी पण लेक्चर करशील आणि नाही कळालं. सगळे पेंडिंग लेक्चर कंप्लीट करायचे आज, कळालं ना. हे चालणार नाही बेटा, मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय. टॉपिक आज किती दिवस आहे आणि तुम्ही आज येशाल सर, हे काही नाही कळालं. तू सगळे लेक्चर कंप्लीट करशील, नोटबुकमध्ये सगळे सबमिट करशील, सगळे टेस्ट पेपर सॉल्व करशील, त्यानंतर मी तुझा डाऊट क्लिअर कर. कळाल ना. आता तू म्हणशील असं काय करताय, काय घेताय, हे मला कळत नाही, तर ते मी नाही सांगू शकत. लिमिटेशन आहे, कारण एक्सप्लेन करता करता आम्हाला 5 दिवस लागले. सॉल्विंग कळाली नाही का. आता ते मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, सबट्रॅक्शन बेटा किती दिवस ते सांगू. आता रात्री आपण स्पेशल सेशन घेत होतो, ऐका आता हे कसं केलं. सगळ्यात पहिल्यांदा या 4नी 2ला मल्टिप्लाय केलं. 4 इंटू 2 8 आलं. डेसिमल होता म्हणून त्याला आपण 0.8 घेतलं. अपॉन 20 आहे इंटू हे 1256 ॲज इट इज होते. नंतर हा 0 काढला म्हणजे 10नी डिवाइड केलं, हे 0.08 झालं. मग 0.08ला परत 2नी डिवाइड केलं, किती येईल 0.04. मग हे आलं 0.04 इंटू 1256. आता हेच मल्टिप्लिकेशन इथं केलं. ठीक है. नेक्स्ट अब काढ़ा है ना. बर, तो यहाँ पे परसेंटेज एरर कितना बनेगा, परसेंटेज एरर इन ए 50.24 डिवाइड बाय 1256 इंटू 100. तो ये कितना बनेगा 5024 डिवाइड बाय 1256. 12 1 जा 12, 12 4 जा 80, मतलब अप्रॉक्सिमेटली 4%. व्हेरी गुड. मग असं प्रत्येक वेळी नाही होणार, बट इथं होऊन जाईल. असं नको, चुकलं होतं मल्टिप्लिकेशन तुझं 5 6 2 4 काहीतरी सांगतो.
म्हणजे एरियापेक्षा त्या एरियाचा एरर मोठा आला तुझा 4 पट. ते नको सांगू मला रिझन, चुकलं ते बघ. चलो हो गया, करू राव. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द परसेंटेज एरर in the measurement of volume of the sphere if radius is काय सांगू तुला परत, हेच क्वेश्चन आहे वर लिहिलेला. झोपेत असता का रे? रेडियस दिए और वॉल्यूम ऑफ द स्फीयर कैलकुलेट करनी है, करो कैलकुलेट विथ प्रॉपर रिलेटिव एरर. विचार विचार चला विचार, कुठला फॉर्म्युला यूज करायचा. तू आता जेवढी मजा करशील बेटा, नंतर तेवढीच तुला पे करावं लागणार आहे. तुला बोलून झालं, घरी सांगून झालं. कुठं होता एवढे दिवस तू? गावाकडे गेला होता, कशाला? हे चलो नेक्स्ट करो सॉल्व इसको. आ गया आंसर? नहीं वो तेजस वॉइस थोड़ा सा ऑफ कर दिया था बेटा, थोड़े पर्सनल डिस्कशन शुरू था हमारा. चलो, रेडियस गिवन है एंड यू हैव टू कैलकुलेट द वॉल्यूम ऑफ द स्फीयर. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, तिसरं महायुद्ध झालं ना, आपल्या अंगावर एक बॉम्ब पडला, एक पाय आणि एक हात जरी तुटला तरी पण क्लास आणि क्लासचं जे काही शेड्यूल्ड आहे ते मिस करू नका. कारण या एक एक गोष्टींची नंतर भरपाई करायची म्हणजे करायची. आता खूप आनंदी जीवन चालू आहे तुमचं, कोणी काही म्हणत नाही. जे बाहेर राहतात, गावाकडे गेले, घरच्यांना बरं वाटतं, या 4 दिवस जो इंद्रायणी आहे, ऋतू आहे, 4 दिवस इथं आणि 15 दिवस गावाकडं. हे सगळं कळेल. 6 महिने झाले, जिथं आहे तिथंच आहे आपण, असेच अजून 12 महिने होतील. मग सिलेबस संपला कसं काय, कधी ते असतं ना, काय झालं, कधी झालं, कसं झालं, अशी कंडिशन होणार आहे. त्यामुळे आत्ताच ओळखा आणि वर्क करा. हे सगळे जे लुजर्स आहेत यांच्याबद्दल जगाला काहीच घेणं देणं नाही आहे.
नंतर आले आम्ही फक्त सिंपत देऊ, बेटा गावाकडे गेला होता, घरचं लग्न होतं, ठीक आहे चल आता काय कर, तू मागचे लेक्चर कर आणि सगळा पार्ट कव्हर कर, काही फरक पडत नाही. आम्हाला माहिती आहे इथं शिकून ओरडून ओरडून एक एक कन्सेप्ट एक एक घंटा घेऊन होत नाही, आणि रेकॉर्डेड लेक्चर बघून 4 लेक्चर एका दिवसात बघून ते प्रिपेअर होणार आहे का? नाही होणार. बट ते तुम्हाला भारी वाटतं, नाही मी रेकॉर्ड लेक्चर बघितले, माझं झालं, क्वेश्चन आल्यानंतर मग कळतं काय होतंय म्हणून. प्रोफेशनलिझम जपा. आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जर कुठला असेल तर हा चालू आहे. मी काल पण बोललो 4 वाजता. एक एक सेकंद एक एक मिनिटला तुम्ही काय करता या 2 वर्षामध्ये हे तुमच्या लाईफ टाईम सोबत असणार आहे. कळालं ना? का बरं असं केलं गव्हर्नमेंटनी? IIT NIT त्यानंतर MBBS यांच्या ज्या सीट आहेत, जेवढे एक्झामिनेशन फॉर्म येतात त्यांच्या व्हॅकन्सीज फक्त लेस दॅन 1% आहे. काय त्यांना माहिती आहे 99% काही कामाचीच नाही, गवळ आहे सगळं, काढायचं बाहेर. त्यांना मध्येच असं वाटतं की 10thला अरे चुकून डायरेक्ट 94, घरच्यांना वाटतं अरे पोरगं एवढं हुशार होतं मला माहीतच नाही. बरोबर आहे का नाही? लगेच मग क्लासेस, वन ग्रुप नाही, इंडिव्हिज्युअल है ना. जिथं 50-60,000 मध्ये सगळे सब्जेक्ट भेटतात, इथं 50-60,000 भरून एका सब्जेक्टला क्लास लावतात. बरोबर आहे का नाही? येडे असतं का ते? तुम्हाला माहिती आहे ना तुमची काय कंडिशन आहे म्हणून. बरं ठीक आहे, पडले विनाकारण मार्क्स द्या सोडून विषय. बट आता भेटली चांगली अपॉर्च्युनिटी, चांगलं स्टेज भेटले, त्याला तरी युटिलाइज करा. इथे येऊन पण आपण तेच अडकळतोय, सर डिव्हिजन नेमकं आलं कसं, मल्टिप्लिकेशन कसं जाणार, कशी प्रोग्रेस करणार आहे तुम्ही? काय जोक वाटला का MBBS IIT NIT इंजिनिअरिंग? खाऊ वाटला का तो? बुक्स आहे का कोणी ओळखीचं असेल तर MBBS एखादं बुक बघा, उचलत नाही. बायोचे सर वगैरे दाखवत असतील तुम्हाला एखाद्या वेळेस तर चांगली गोष्ट आहे. कधी घाटीत गेले तर हॉस्टेलला पण चक्कर मारा, त्यांच्या रूम्स वगैरे कशा आहेत आणि रूम्समध्ये स्टडी मटेरियल काय म्हणून कळाल ना. म्हणजे MBBSला नंबर लागणं सोपं आहे, बट MBBS पासआउट होणं खूप अवघड आहे. इंजिनिअरिंगला नंबर लागणं अवघड आहे, इंजिनिअरिंग पास होणं सोपं आहे. हे एक्झॅक्ट उलटं बोललो मी, कळालं ना. इंजिनिअरिंगला कोणालाही नंबर लागतो, काही प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. CETत तुम्हाला निगेटिव्ह मार्क्स पडले तरी पण पॉसिबल आहे, चान्सेस आहे तुम्हाला ॲडमिशन मिळेल म्हणून. कळालं? बट फरक तोच पडतो 8,000 पासून तर 80 लाखापर्यंतचा प्रवास. ती नाशिकची मुलगी आहे, काहीतरी ऑटो चालवत होती, तिचे वडील है ना, इंजिनिअरिंगला होती कोल्हापूरला, 48 लाख पर ॲनम सिलेक्शन झालं. याच वर्षीची न्यूज आहे. 48 लाख पर इयर. कळालं ना. हे 3rd इयरला असताना पॅकेज तिचं फायनल झालेलं आहे, म्हणजे 4th इयर नंतर जॉब मिळणार आहे. 48 लाख कळतं का वर्षाचे? डिवाइड बाय 12 करा किती होतात महिन्याला, डिवाइड बाय 30 करा किती होतात, एक्झॅक्ट नाही येणार तुम्हाला, मी समजू शकतो ॲप्रॉक्सिमेटली 12-13 हजार पर डे. कळालं. वर्किंग आवर्स स्टँडर्ड MNC आहे, 8 आवर्स वर्किंग, त्याच्यामध्ये 2 आवर्स गॅप, म्हणजे 6 आवर्स वर्किंग. हे फक्त पॅकेज झालं. TA DA अदर एक्सपेन्सेस सगळे कंपनी पे करते. हे एक लाईफ स्टँडर्ड आहे. नाही तर मग आहेच, कोणी मनावर घेऊ नका, कारण आपल्या सराउंडिंग अशी भरलेली आहे. इकडं तिकडं औरंगाबादमधल्या कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमधून पासआउट झाल्यानंतर पहिले प्लॅन, नाही विशेष नाही, कॅम्पस सिलेक्शन, हे ते MS करायचं, MTech करायचं, हे करायचं. नंतर पास झाल्यानंतर कळतं आपली सिच्युएशन काय म्हणून. मग पुण्यात जायचं, मुंबईला जायचं, सगळीकडे जायचं आहे की नाही. कन्सल्टन्सी शोधायच्या, रिझ्यूमचे गट्टे घेऊन तिकडं नेऊन द्यायचे, जमा करून द्यायचे, झेरॉक्समध्ये पैसे घालायचे, कोणी कॉल करत नाही. मग यायचं औरंगाबादमध्ये फिरायचं, तरी जॉब लागत नाही. मग घरच्यांना बोलून, कोणी ओळखीचं आहे का कंपनीमध्ये, मग त्यांना बोलून सेटिंग लावून काहीतरी जॉब मिळतो ॲटलिस्ट पहिल्यांदा. मग एक्सपेक्टेशन, मी इंजिनिअरिंग केलेली आहे, कमीत कमी 40-50 हजार पाहिजेच मला स्टेटसला. ही लिटरली सिच्युएशन आहे बरं का. असं नाही की मी तुम्हाला काहीतरी फेक गोष्टी सांगतोय. ज्यांच्या घरात कोणाची झाली आहे त्यांना विचारा काय सिच्युएशन आहे म्हणून. नाहीतर मग 6 महिने गॅप घेऊन हा कोर्स करायचा, तो कोर्स करायचा, हे करायचं, ते करायचं, आणि हे सगळं नंतर बदलत नाही, ते आताच बदलतं. तुमचं 12th नंतर इंजिनिअरिंग कॉलेज कुठलं आहे यावर डिपेंड करणार आहे तुम्ही लाईफ टाईम काय करणार आहे म्हणून. मग औरंगाबादमध्ये इकडं तिकडं ओळखीने जर जॉब लागणार असेल तर मग ती बार्गेनिंग सुरू होते, 4,000 पर मंथ. मग आपला स्वतःवरचा विश्वास उडतो, जग सुना लगे. पण पर्याय काहीच नसतो है ना. जॉबलेस इकडं तिकडं फिरण्यापेक्षा करून घेऊ. मग सुरुवात होते 4-6 हजार पर मंथनी. आता जर तुम्ही सिच्युएशन बघितली, हॉस्टेल अँड मेसचं रेंटच 5 आणि 6 हजार पर मंथ आहे. जे औरंगाबादमध्ये राहणार आहेत घरच्यांच्या उपकारामुळं ठीक आहे, घराचं भाडं नाही द्यावं लागणार, खायचे प्यायचे पैसे नाही द्यावं लागणार. पण 4-6 हजार पर मंथनी काय लाईफ जगणार आहे तुम्ही? सगळं पैसा सगळं नसतं, हे मान्य आहे मला, पण हे कधी जेव्हा तेवढा पैसा असेल तेव्हा.
कळालं ना, पैसे कमवायची गरज नाही आहे, पैशाचा काही प्रश्नच नाही आहे. हे तेव्हा असतं, हे बाकी पोपटपंच्या कामात येत नाही. ॲट द एंड तुमच्याकडे किती अमाऊंट ऑफ मनी तुम्ही इन्कम आहे तुमचा, त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करता. आणि आपलं म्हणजे तुमचं खूप अवघड आहे बेटा, कळालं ना. सगळ्यात पहिले काय बघितलं जातं, पॅकेज ना. लग्नासाठी म्हणतो मी तुम्हाला, कळालं ना. पहिला प्रश्न काय असतो, पॅकेज किती आहे, त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी सुरू होऊन जातात. तुम्हाला ठीक आहे ते प्लस पॉईंट आहे, बट त्यामध्ये पण मायनस पॉईंट असा आहे की, म्हणजे मी एक्झाम्पल नेहमी सांगत असतो बघा. 2017ला मला एक स्टुडंट भेटली होती म्हणजे माझी स्टुडंट होती. बट तिचं ते एम ऐकल्यानंतर ते असं डोक्यात बसलं होतं. मी प्रत्येक बॅचला सांगतो, असंच टाईमपास काय तरी विचारत असतो मी, की तुमचं एम काय, हे काय, ते काय, तुमची काय विचार काय म्हणतो पण विचाराची तुमची पात्रता काय आहे हे समजण्यासाठी. तर तिने एम सांगितलं होतं की मला आयुष्यात असं काहीतरी करायचं आहे की लग्नानंतर पण माझी आयडेंटिटी ही माझ्या वडिलांच्या नावामुळे असली पाहिजे. कळालं का? असं पण असतं हे आता कळालं. ठीक आहे, म्हणजे काय की बिफोर मॅरेज मला स्वतःचं काहीतरी, म्हणजे तुम्ही MBBS जर केलं तुम्हाला सर्टिफिकेशन घरच्यांच्या नावावर मिळतं, ते नंतर बदलत नाही. कळालं ना. असं बऱ्याच जणांचे तुम्ही घरं वगैरे जर बघितले, घराच्या नावावर पाठीवर 2 नावं असतात. हे अचिव्हमेंट आहे, हे खूप वरच्या लेवलचं झाली ही थिंकिंग. म्हणजे हे ऐकून मी स्वतः शॉक झालो होतो. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी मी ते सांगत असतो, त्या लेवलला काहीतरी असलं पाहिजे. नाही तर आपलं नाही गावाकडे गेलो होतो, बहुतेक तब्येत बरी नव्हती, सर जागच नाही आली, घरून क्लासला सोडायलाच कोणी नव्हतं. हे काय रिझन्स आहेत आपले, कम्पेअर करणं आपण कुठपर्यंत जाणार या सगळ्या गोष्टी घेऊन. दोन्ही सिच्युएशन सांगितलं मी, इंजिनिअरिंगसाठी पण आणि MBBSचा तर विषयच नाही. आता फक्त नीट हे की नाही, एक्झाम झाल्यानंतर मग कट ऑफ तर लय लांब चालला. मग काय 2 ऑप्शन उरतात, एक तर रिपीट करा, पण रिपीट करायला पण आपली सिच्युएशन असली पाहिजे ना. 2 वर्ष व्यवस्थित प्रिपरेशन करून आपला स्कोर येतो आहे 170 आउट ऑफ 720. रिपीट करून काय फरक पडणार आहे, बरोबर आहे की नाही. मग आपण स्वतःला सांत्वन देत असतो की नाही BDS पण चांगलं आहे, पण लोकांचे दात आयुष्यात एकदाच खराब होतात, कळालं ना. त्यामुळं BDS करून प्रोफेशन तेवढं त्या लेवलचं नाही आहे. मग आपण सांगतो BAMSला पण खूप स्कोप आहे. BAMS केल्यानंतर तुम्हाला एकच ऑप्शन उरतो, औरंगाबाद सोडायचं, रुरल एरियामध्ये की रिमोट एरियामध्ये जिथं दुसरा कोणी पोहोचू शकत नाही डॉक्टर, तिथं आपण जायचं, मग तिथं आपण हिरो व्हायचं. ठीक आहे. आणि ते पण नाही, तिथं पण नंबर नाही लागला तर मग फार्मसी करून खूप भारी भारी कंपनीज आहे ना, तिकडे खूप चांगले जॉब मिळतात. अशी नाही आहे बेटा सिच्युएशन. मी कोणाच्याही प्रोफेशनबद्दल निगेटिव्ह बोलत नाही हां, लाईव्ह रेकॉर्ड होते, नाही तर विनाकारण कोणाच्या घरचे वगैरे असतील इगो हर्ट व्हायचा, सर आज कसं काय बोलले म्हणून. मी फक्त हे तुम्हाला आज एक्सप्लेन करतो आहे, कारण या सगळ्या गोष्टी फेस करायच्या आहेत तुम्हाला. हे जे फालतू रिझन तुम्ही देता ना त्याच्यासाठी, त्या रिझन काय फरक पडणार आहे. तुमच्या घरच्यांनाही तसेच देतात, आम्हालाही तसेच देतात. त्यांना 10-12 वर्ष घुमवले, आम्हाला 2 वर्ष घुमवणार, काय फरक पडणार आहे त्यांनी. पण हे एकदा 2 वर्ष संपले, 2 म्हणता आता 6 मंथ गेले हे ना, राहिला 1च वर्ष, कारण पुढच्या ऑक्टोबरनंतर काहीच फरक पडणार नाही. कळालं ना. पुढच्या ऑक्टोबरनंतर तुम्हाला कोणीही टाईम देणार नाही, तेव्हा या सगळ्या गोष्टी होणार आहे. सर ही स्टेप कशी आली कळालीच नाही. लिटरली मी तेव्हा फक्त त्यांनाच वेळ देणार ज्यांनी रेग्युलर लेक्चर केले, रेग्युलर वर्क केलं, नोटबुकमध्ये सगळं रेकॉर्ड मेंटेन आहे, सगळं काही त्यांच्याकडं पहिल्यापासून क्लिअर होतं. मग त्याला मी ॲडिशन पण सांगेल नंतर. आणि नंतर तुम्ही येणार सर ही ॲडिशनची सबट्रॅक्शनची स्टेप कळाली नाही, मी सांगणार बेटा ते एक्झामला येतच नाही, ते सोडून. कळालं ना. तर या सगळ्या गोष्टी नंतर होणार आहेत. त्यामुळे पुढचे 12 मंथ जे आहेत तुमच्या लाईफमधले सगळ्यात भयानक असणार आहे. तुमचं आयुष्य पूर्ण आयुष्यभर तुम्ही कसं जगणार आहे त्या गोष्टी या पुढच्या 12th मंथमध्ये ठरणार आहे. त्यामुळे 1-1 मिनिटचं प्रॉपर कॅल्क्युलेशन ठेवा. अडचणी तर खूप येणार आहेत आपल्याला. आतापर्यंत पाऊस पडत होता, आता थंडी वाजणार आहे, बरोबर आहे की नाही. मध्ये मध्ये ऊन पण पडणार आहे. एका दिवशी घरच्यांकडून डबा टिफिन बनणार नाही आहे लवकर. नाहीतर मी सांगितलं तसं दिवाळीनंतर लग्नाचे सीझन सुरू झाले की असतंच काका मामा मावशी आत्या इकडचं तिकडचं, काही गरज नसताना चला. घरचे विनाकारण विचारून बघतात येतो का, मग येतो का म्हणजे यावंच लागेल मला, नाही आलं तर त्यांना किती वाईट वाटेल. पण ते लक्षात ठेवा, तुमचा रिझल्ट लागल्यानंतर त्यांचाच फोन येईन, परत तुमच्या घरच्यांना तेच तुमची स्टेटस काढणार आहे. कळालं ना. तर हे सगळे रिझन आणि की तुझ्यामुळं मला बोलावं लागलं एवढं, कळालं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यावर विचार करा बेटा. आमचं काम काय आहे, आज तुम्हाला पहिल्यासारखे नियम तर राहिले नाही, 2 टोले देऊन सरळ करायला, बरोबर आहे की नाही. सांगू शकतो फक्त, एखाद्या वेळेस खूपच जास्त राग आला तर थोडं ओरडून सांगू शकतो, त्याच्यानंतर निग्लेक्ट करावं लागेल. कर बेटा कर, तुझ्याकडून जेवढं होतंय का तेवढंच कर, असं म्हटलं म्हणजे समजायचं तुमचा विषय संपलेला आहे. चला कम टू द पॉईंट. आपला एरिया नाही व्हॉल्यूम बाकी आहे, करा कॅल्क्युलेट. 50%, व्हेरी गुड.
50% आ गया आंसर। क्या करना होगा फिर से, पहले वॉल्यूम निकालिए। वॉल्यूम का फॉर्मूला 4/3 पाई आर का क्यूब, 4/3 एज इट इज, पाई का मतलब 3.14, आर का क्यूब कितना होगा 10⁻³ होगा। इसका डिवीजन कितना आ रहा है 1.4 इंटू 4 1.04 इंटू क्यों 1 गया अप्रोक्सीमेटली, कितना आएगा ये 4 इंटू 10⁻³ मीटर का क्यूब। ये आ गई वॉल्यूम। अब चाहिए वॉल्यूम में आने वाला रिलेटिव एरर, कैसे कैलकुलेट करेंगे, अप्रोक्सीमेटली 4 एग्जैक्ट होगा 4186, ये 3 नहीं मल्टीप्लाई करो मीटर क्यूब। ओके आता। चल नेक्स्ट, अब हमें चाहिए डेल्टा वी बाय वी। पावर कितनी है 3 है, तो क्या करना पड़ेगा 3 से मल्टीप्लाई करना पड़ेगा किसको, डेल्टा आर बाय आर को। तो ये बनेगा 3 इंटू डेल्टा आर बाय आर। तो डेल्टा वी बाय वी इक्वल्स टू 3 इंटू डेल्टा आर कितना है 0.04 डिवाइडेड बाय 10 आणि हा वॉल्यूम इकडे मल्टीप्लाई केला तर 4186। तो क्या होगा सिंप्लीफिकेशन, 0.04 को 10 से डिवाइड करेंगे मतलब 0.004, 4 इंटू 3 0.012 into 4186. Now multiply this 50.23, वेरी गुड। ठीक है, ये डेल्टा वी आ गया। तो फाइनल वॉल्यूम का आंसर हम लिख सकते हैं यहाँ पे V इज इक्वल्स टू 4186 प्लस माइनस 50.23। यहाँ तक क्लियर है सबको, विनाकारण हो म्हणणं का बघून घ्या स्टेप बाय स्टेप। 5 जण आहेत ज्यांना कळते, बाकीच्यांना काहीच ताळमेळ लागत नाही, काय चाललंय कुठून चाललंय कसं चाललंय ते। अब फाइनली परसेंटेज एरर इन वॉल्यूम चाहिए, तो ये बनेगा 50.23 डिवाइडेड बाय 4186 इंटू 100। तो क्या होगा ये 5023 डिवाइडेड बाय 4186, कितना आएगा 1.1। हे 100 ने मल्टीप्लाई केलं म्हणून डेसिमल शिफ्ट झाला 5023 अपॉन 4186 1.2%. This will be the percentage error in the measurement. चल तेजस आंसर सांग। ओके चलो हो गया क्लियर। फिर अगर पावर है तो क्या करना है, बस डेल्टा ए बाय ए को पावर से मल्टीप्लाई करना था। ठीक है, चलो नेक्स्ट। अभी कहीं पे एक्सप्रेशन आते हैं जहां पे मोर देन 1 क्वांटिटीज है एंड उनकी पावर भी अदर देन 1 होती है, जैसे कि फॉर एग्जांपल x इक्वल्स टू a रेज टू p b रेज टू q अपॉन c रेज टू r, इस तरह का रिलेशन दिया है। और हमें क्या करना है, परसेंटेज एरर अगर दिए तो हमें डायरेक्ट मालूम है p से मल्टीप्लाई करो प्लस q से मल्टीप्लाई करो प्लस r से मल्टीप्लाई करो। लेकिन डेटा अगर आपको रिलेटिव एरर के फॉर्म में दिया जा रहा है तो उस केस में क्या करना पड़ेगा, देखो सबसे पहली स्टेप में हम क्या करेंगे, दोनों साइड में लॉग लेंगे। लॉग, अब लॉग मतलब क्या आहे, एक मॅथमॅटिकल प्रोसेस आहे, कसा घ्यायचा कसा घेतला जातो मी इथं सांगतो, तेवढंच लक्षात ठेवा। ठीक है ना, आपल्याला काय अख्खा लॉगरिथम स्टडी नहीं करायचा। ठीक है, तो लॉग लेंगे तो x का लॉग क्या होगा देवेश, लॉग ऑफ x तो डायरेक्ट घेऊ शकतो आपण, इकडे घेतला इकडे पण घ्यावा लागेल। लॉग ऑफ a रेज टू p असं असेल तर याची मीनिंग काय असते, p log of a, म्हणजे log of a घ्यायचा पॉवर ने मल्टीप्लाई करायचं। तो ये क्या बनेगा, लॉग में रूल है कि अगर ये m इंटू n है तो वहां पे उनके लॉग की होती है एडिशन, तो ये बनेगा log of m प्लस log of n। एंड अगर m बाय n है तो इनका लॉग क्या होता है, log of m माइनस log of n। म्हणजे मल्टीप्लिकेशन असेल तर लॉग ची एंड डिवीजन असेल तर, ठीक है, तो यहाँ पे क्या होगा p log of a प्लस, सांगा आता, वेरी गुड, कळलं, कंफर्म, वेरी गुड। अब इसको करना है डिफरेंशिएट। देवेश log of x का डेरिवेटिव 1/x, इसका डेरिवेटिव 1/x है, कळलं नाही ना,
कसा आला हा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ एक्स असेल की त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो यासाठी रात्री 9 ते 10 चे लेक्चर पण करावे लागतात कळलं का तो मला काय मी पहिलेच क्लिअर केलं घरी जाऊन वेळ कटत नाही म्हणून लेक्चर घेतो मी तुमचं हे सगळं अगोदर इंट्रो असावं म्हणून आपण त्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं डेरिव्हेटिव्ह काय इंटिग्रेशन काय है ना एपी काय एक्सपांशनचे फॉर्म्युले काय ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्मूले काय ठीक है तो ये log ऑफ x का डेरिवेटिव बनेगा 1/x ठीक है फिर से ये dx इधर मल्टीप्लाई करेंगे तो ये dx/x हो जाएगा अगेन यहाँ पे p इंटू लॉग ऑफ a तो p एज इट इज रहेगा log a का डेरिवेटिव होगा जैसा log x चा 1/x है तसं log a चा 1/a तो ये बनेगा 1/a परत तसंच हा इथं d/da आएगा इधर जाके वो मल्टीप्लाई हो जाएगा आगे प्लस सांगा आता db अपॉन b माइनस अब देखो कोई भी अगर वैल्यू है वो अगर छोटी है तो उसको अपन d के साथ लिखते हैं एंड और ज्यादा छोटी है तो उसको अपन डेल्टा या फिर ये वाला डेल्टा इसके साथ लिखते हैं छोटी है मतलब वो चेंज हो सकती है मतलब यहाँ पे हमारे लिए वो एरर बनती है इसलिए मैं सारे d को डेल्टा से रिप्लेस करूंगा तो एक्सप्रेशन क्या होगा डेल्टा x बाय x इक्वल्स टू p इंटू डेल्टा a बाय a प्लस q इंटू माइनस कळलं का केलं हे ओके अगर ये बहुत छोटी वैल्यू है इसका मतलब इट कैन चेंज और ये चेंज हो सकती है इसका मतलब ये प्लस भी हो सकती है माइनस भी हो सकती है तो इनके साथ क्या ऐड होगा यहाँ पे प्लस माइनस यहाँ पे माइनस प्लस कळलं इथपर्यंत लेकिन कंडीशन क्या है कि जब भी अपन एरर कैंसल कंसीडर करते हैं तब हमें मैक्सिमम परमिसिबल एरर चाहिए होता है इसलिए यहाँ का जो निगेटिव है अगेन हम उसको प्लस में कन्वर्ट करेंगे यानी फाइनल एक्सप्रेशन क्या बनेगा डेल्टा एक्स बाय एक्स इज इक्वल्स टू पी इंटू डेल्टा ए बाय ए प्लस क्यू इंटू डेल्टा बी बाय बी प्लस सी इंटू हो आरच आहे ते बघा ना आरच आहे ना कस काय आली बघून घे तुझं एकदा परत हे ते एक्सप्लेन केलं डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स म्हणजे लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे मग हा dx इकडे आपण मल्टिप्लाय केला काय लिहिता येईल dx बाय x हे लॉग मध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये घुसू नका त्याची एवढीच कंडिशन आपल्याला रिक्वायर्ड आहे ती आपण इथं कन्सिडर केली आपला हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट तुझं मॅथ्स आहे ना जेही करतोय तुझं ते सांगू नको तू जेही करतोय ना तू लॉग झालं नाही का अजून नेक्स्ट कड़ाला फॉर्मूला कैसा है तो चलो अब आपको दिया है कि काइनेटिक एनर्जी इज गिवन बाय 1/2 इंटू एम इंटू वी स्क्वायर और मेजरमेंट ऑफ मास जो है वो है 20 प्लस और माइनस 0.4 kg एंड मेजरमेंट ऑफ वेलोसिटी है 10 प्लस और माइनस 0.4 मीटर पर सेकंड देन कैलकुलेट द रिलेटिव एरर इन द मेजरमेंट ऑफ काइनेटिक एनर्जी calculate the relative error in the measurement of kinetic energy.
गुड. हे बघ, रिलेटिव्ह एरर म्हटलं की पर्सेंट नाही येणार, पर्सेंटेज एरर म्हटलं की पर्सेंट येणार. पर्सेंटेज एररच्या अगोदरच्या स्टेपला आपण रिलेटिव्ह एरर म्हणतो. त्यामुळे क्वेश्चन मध्ये बघायचं काय विचारलंय आणि काय सॉल्व करतोय आपण. कळलं का सनी? चलो, अब यहाँ पे कंडीशन क्या है कि काइनेटिक एनर्जी इक्वल्स टू 1/2 mv² है. तो पहले काइनेटिक एनर्जी कैलकुलेट कर लेते हैं. 1/2 इंटू मास कितना है 20, v का स्क्वायर कितना है 100, तो ये कितनी आ गई 1000. अब यहाँ पे हमें डेल मतलब एरर इन काइनेटिक एनर्जी चाहिए. तो यहाँ पे मास की पावर कितनी है 1 है, तो ये बनेगा 1 इंटू डेल्टा यम अपॉन यम प्लस वेलोसिटी की पावर कितनी है 2 है, तो ये बनेगा 2 इंटू डेल्टा व्ही अपॉन व्ही. कळतं काय काय केलं आपण? हाच फॉर्म्युला अप्लाय केलाय. फक्त इथं 3 टर्म होत्या, इथं 2 है. कधी 10 येऊ शकतात, कधी 3 येऊ शकतात. एंड पावर अगर 1 है, यहाँ पे 1 मैंने लिया है, हर बार नहीं लेंगे. ठीक है. तो अब यहाँ पे डेल्टा ई काइनेटिक एनर्जी में आने वाला एरर इक्वल्स टू 1 इंटू डेल्टा एम कितना है अपॉन यम कितना है प्लस 2 इंटू डेल्टा वी कितना है अपॉन 10. तो ये 0.4 अपॉन 20 है. तो 0.4 को 10 से डिवाइड करेंगे 0.04 अपॉन 2 मतलब प्लस 2 इंटू 0.4 अपॉन 10 कितनी आती है एडिशन. तो एनर्जी विथ प्रॉपर रिलेटिव एरर क्या बनेगी E इक्वल्स टू 1000 प्लस और माइनस 0.10. अब इसके ऊपर से परसेंटेज एरर निकालना है. कैसे निकालेंगे? परसेंटेज एरर इन E विल बी इक्वल्स टू 0.10 डिवाइडेड बाय इंटू 100. 2 0 कैंसल, मतलब ये परसेंटेज एरर कितना आ रहा है 0.01%. ज्यांना काहीच नाही कळालं, थोडंफार कळालंय, थोडीफार डिफिकल्टी येते क्लासमध्ये, जेवढे एग्जाम्पल झाले 5-5 वेळा सॉल्व करा. याला ऑप्शन नहीं है. ठीक है ना? चलो, तो यहाँ पे हमने डिस्कस किया आज कि अगर पावर अदर देन 1 दी है तो उस केस में परसेंटेज एरर कैसे कैलकुलेट किया जाता है. ठीक है. अब कल के लेक्चर में जो है हम लास्ट पार्ट इस सीक्वेंस का लेके आने वाले हैं, जिसमें हमें देखना है कि अगर एक्सप्रेशन में एडिशन ऑफ रेसिप्रोकल है, तो सांगो एक 5 मिनिटाचा आहे, लेक्चर नाही कोणाचे. ठीक है. अगर आपको एक्सप्रेशन में डिवीजन ऑफ फिजिकल क्वांटिटीज सॉरी रेसिप्रोकल के एडिशन ऑफ द फिजिकल क्वांटिटीज दी जाती है, तो उस केस में सिंप्लीफिकेशन कैसे होगा. अब ये कहां पे होता है? जैसे रेजिस्टेंस के बारे में हमने देखा, इफ दे आर कनेक्टेड इन सीरीज देन इक्विवेलेंट रेजिस्टेंस इज गिवन बाय डायरेक्ट एडिशन. लेकिन अगर पैरेलल में है तो सबट्रॅक्शन म्हणतो. काय करावं त्याला? मी डोकं आपटू का बोर्डवर का भिंतीवर आपटू आता? तेजस काय बेटा हे बघ काय का सांगायला लागले आंसर. काय आदिति? रेजिस्टेंस अगर पैरेलल में कनेक्टेड है तो क्या करना है इक्विवेलेंट रेजिस्टेंस फाइंड करने के लिए? सबट्रैक्शन. एडिशन नाही, एडिशन तर सीरीज मध्ये होते, पॅरलल मध्ये पण एडिशन्स करायचे का? एडिशन ऑफ रेसिप्रोकल असताना बाळांनो, तुझ्यावर आता पूर्ण विश्वास बसला माझा. आतापर्यंत डाऊट येत होता मला स्वप्नील, आता पूर्ण विश्वास बसला 100%. तुझी प्रोग्रामिंग चेंज झालेली आहे. ठीक आहे. 1/r इक्वल्स टू 1/r1 प्लस 1/r2 बघितले का असं काही? आता हा सर है ना, आताच बघितलं. अगर इस तरह का फॉर्मेट दिया है और आपको बोला जाता है कि R1 की मेजरमेंट समथिंग है, R2 की मेजरमेंट समथिंग है, तो R में आने वाला एरर या फिर रिलेटिव एरर कितना होगा, तो उसको सिंप्लीफाई करने के लिए क्या किया जाता है. अब बोर्ड पे ध्यान दो. ये एक्सप्रेशन है 1/r इक्वल्स टू 1/r1 प्लस 1/r2. हम इसको सिंप्लीफाई ऐसे भी कर सकते हैं, r रेज टू -1 इक्वल्स टू r1 रेज टू -1 प्लस r2 रेज टू -1. कळलं का काय केलं आपण? वेरी गुड. डिनोमिनेटर में पावर 1 थी, न्यूमरेटर में लेके आ गए पावर -1 हो गई. अभी हमें इसको करना है डिफरेंशिएट, डेरिवेटिव लेना है. तो कैसे होगा डेरिवेटिव? डेरिवेटिव का रूल क्या होता है? पावर से मल्टीप्लाई करो. पावर से मल्टीप्लाई करो. पावर में से 1 सब्ट्रैक्ट करो. तो पहले से -1 था, -1 -1. यहां पे भी सेम पार्ट होगा. क्या होगा? R1 रेज टू -1 -1
प्लस यहाँ पे भी सेम पार्ट होगा -1 इंटू, कळलं का काय केलं आपण? हे ज्यांना कळालं नसेल बेसिक मॅथ्सचे लेक्चर ग्रुपवर पण पाठवलेले आहेत, बघा एकदा. कळालं ना? हे मी परत नाही एक्सप्लेन करणार, अर्धा तास याची प्रैक्टिस घेतली आपण. तो यहाँ पे क्या किया, ये स्टेप में जो भी क्वांटिटीज थी बस उनको डिफरेंशिएट किया. अब डिफरेंशिएशन में फिर से डी बाई डी आर करते, तो डी आर को मल्टीप्लाई करेंगे तो यहाँ पे हम इसके साथ में डी आर, इसके साथ में डी आर वन और इसके साथ में डी आर टू लिख सकते हैं. डेरिवेटिव लिया था ये समझने के लिए. अब इसका सिंप्लीफिकेशन क्या होगा देखो, माइनस एज इट इज रहेगा, -1 -1 -2 न्यूमरेटर में थे, डिनोमिनेटर में आने के बाद तो ये डी आर बाई आर स्क्वायर इक्वल टू ये माइनस एज इट इज है, फिर से -1 -1 -2 डिनोमिनेटर में आने के बाद ये डी आर वन अपॉन बना R1 का स्क्वायर प्लस इंटू माइनस, अब फिर से -1 -1, अब ये -2 न्यूमरेटर में, डिनोमिनेटर में आने के बाद हो होईल ना स्क्वेअर होईल ना, ते कळतं का नाही ते मला विचार होतं स्टेप बाय स्टेप. क्लियर इथपर्यंत? अब तीनों साइड में माइनस से मल्टीप्लाई करेंगे तो क्या होगा, ठीक है. लेकिन ये एरर है, इसकी वैल्यू एकदम एक्सट्रीमली स्मॉल होती है, तो डी विल बी रिप्लेस्ड बाय डेल्टा, तो ये बनेगा डेल्टा आर बाय इक्वल्स टू डेल्टा आर वन बाय प्लस डेल्टा आर टू बाय, ठीक है. अब सेम पार्ट एप्लीकेबल होगा अगर आपको 1/v प्लस 1/u इक्वल्स टू 1/f ऐसे दिया है, या फिर किसी भी रेसिप्रोकल के एडिशन दी है, तो उसको सिंप्लीफिकेशन के लिए एरर ऐसे ही कैलकुलेट होगा. कसं सांगा आता इथं काय येईल, डेल्टा एफ बाय एफ स्क्वेअर इक्वल्स टू डेल्टा यू बाय यू स्क्वेअर प्लस डेल्टा वी बाय वी स्क्वेअर. कळलं? या लिहून. हाँ तेजस, सीरीज में तो डायरेक्ट एडिशन है, उसमें प्रॉब्लम नहीं, लेकिन अगर पैरेलल में दिया तो एडिशन ऑफ रेसिप्रोकल होती है. चलो फिनिश. आपको बोला है कि टू रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पैरेलल विथ ईच अदर. टू रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पैरेलल विथ ईच अदर and their measurements are R1 and R2 given है.
then find the relative error in the measurement of equivalent resistance. Equivalent resistance. Equivalent resistance. ठीक है, तो देखो बेसिकली पहले हमें मालूम है कि इक्विवेलेंट रेजिस्टेंस इज गिवन बाय 1 अपॉन r इक्वल्स टू 1 अपॉन r1 प्लस 1 अपॉन r2 होता है। तो पहले r की वैल्यू कैलकुलेट कर लेंगे। 1 अपॉन r1 मतलब 1 बाय 20, 1 अपॉन r2 मतलब 1 बाय 40। सिंप्लीफिकेशन के लिए 2 बाय 2 से मल्टीप्लाई करो, 2 प्लस 1 3 बाय 40, उल्टा कर दो, ये आ गया 40 बाय 3, ये हो गया रेजिस्टेंस। लेकिन रेजिस्टेंस में जो एरर था उसको कैलकुलेट करने के लिए हमें ये रिलेशन यूज करना पड़ेगा। ठीक है, तो इस रिलेशन में वैल्यू पुट करो, क्या आएगा बोलो, डेल्टा आर बाय आर स्क्वायर इज इक्वल्स टू डेल्टा R1 कितना है अपॉन R1 स्क्वायर करना है, 20 का स्क्वायर, तो 0.4 अपॉन आ गया 400 प्लस डेल्टा R2 0.8 अपॉन 40 का स्क्वायर। ठीक है, अब इनका डिनोमिनेटर सेम करने के लिए यहाँ पे 4/4 से मल्टीप्लाई करना पड़ेगा। तो ये डेल्टा आर इज इक्वल्स टू क्या होगा, 4 इंटू 0.4, चांगलं आहे, चालू द्या असंच, 0.16, 1.6 ना, नाही कळलं, प्लस 0.8 अपॉन 1600 इंटू आर कितना है 40/3, इसका स्क्वायर क्या होगा, ये 1600 कट कैंसल, तो डेल्टा आर क्या बना 1.6 प्लस 1 0.8। करू शकता तुम्ही, कमॉन फास्ट, यू कॅन। 2.4 अपॉन 9 करना है। ठीक है, 0.26 ही रखेंगे तो भी चलेगा। मतलब फाइनल आंसर कितना हो गया, R इक्वल्स टू 40/3 कितना आता है 13.33 प्लस माइनस 0.26 ओहम, ये आ गया इक्विवेलेंट कॉम्बिनेशन का रेजिस्टेंस। नाउ कैलकुलेट परसेंटेज एरर। क्या करना होगा, 0.26 डिवाइड बाय 13.33 इंटू 100 मतलब 26/13, अप्रॉक्सीमेटली 2%। वेरी गुड। ठीक है, तो इस तरह से ये एरर का पार्ट जो है हम कैलकुलेट करते हैं। सेम पार्ट से रिलेटेड जो क्वेश्चंस है दैट विल कंटिन्यू ऑन टुमारोज लेक्चर। थैंक यू।